नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आहे 29 फेब्रुवारी। हीच तारीख आपल्याला पुढं 4 वर्षांनंतरच बघायला मिळणार आहे 2028 मध्ये। तर लीप इयर आहे ना हे। तर या वर्षीच्या 29 फेब्रुवारीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण याच तारखेला परत 4 वर्षांनंतर भेटू। तोपर्यंत तुम्ही कुठल्यातरी हुद्द्यावरती असाल हीच एक अपेक्षा आहे। तुमची जी काही मनामध्ये जी तुमच्या इच्छा आहेत त्याच्यासाठी तुम्ही चांगले प्रयत्न कराल याच अपेक्षेतून लेक्चरची सुरुवात करूयात। या लेक्चरची पीडीएफ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा। या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ओके, तर पहिला प्रश्न बघा, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार खालीलपैकी कोणते प्राणी शिकार करता येत नाहीत? पहिला प्राणी दिलाय घरियाल, दुसरा आहे भारतीय जंगली गाढव आणि तिसरा आहे जंगली म्हैस। तर भारताच्या वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार कोणत्या प्राण्याची शिकार कुठल्याच कंडिशनमध्ये करता येत नाही? तर ते इथं तीनही प्राणी दिलेले आहेत। म्हणजे आपण कुठल्याच भारतीय वनक्षेत्रामध्ये या कायद्यानुसार घरियाल किंवा भारतीय जंगली गाढव किंवा जंगली म्हैस यांची शिकार कोणत्याच परिस्थितीत करू शकत नाही। त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 1 2 3 हे करेक्ट उत्तर राहील। म्हणजे इथं तीनही या प्राण्यांची शिकार आपल्याला करता येणार नाहीये। ओके, घरियाल, भारतीय जंगली गाढव आणि जंगली म्हैस हे सर्व वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार अनुसूची किंवा सूची 1 मध्ये समाविष्ट केलेले प्राणी आहेत। आणि या कायद्यामध्ये जे अनुसूची 1 मध्ये सूचीबद्ध केलेले प्राणी आहेत तर त्यांची शिकार भारतामध्ये कुठेही करण्यास मनाई आहे। ओके, ते लक्षात ठेवू शकता की या प्राण्यांना अनुसूची 1 मध्ये आपण ठेवलंय, त्यामुळे यांची शिकार करता येणार नाहीये। आता हा विषय नेमका कुठून निघाला बरं? तर बघा, आम्ही खूप छान याला कनेक्ट केलाय। रिसेंटलीच एक न्यूज आली होती, त्यानुसार आफ्रिकन युनियननी एक निर्णय घेतलाय। गाढवाच्या कातडीच्या व्यापारावरती त्यांनी बंदी घातलेली आहे। आफ्रिकन युनियनची एक बैठक ही इथिओपिया या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती। 37वी ती आफ्रिकन युनियन शिखर परिषद होती आणि त्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलाय की गाढवाच्या कातडीच्या व्यापारावरती बंदी घालण्यात आली आणि ही बंदी सगळं तिथं एकमताने सहमती दर्शवून घालण्यात आलेली आहे। ऐतिहासिक निर्णय हा, त्यामुळं ही गोष्ट तुम्हाला माहितीच पाहिजे की अशा प्रकारे गाढवाच्या कातडीच्या व्यापारावरती बंदी घालणारा खालीलपैकी कोणती संस्था आहे किंवा कोणता देश समूह आहे? तो म्हणजे आफ्रिकन युनियन। ओके, आणि गाढवांच्या कातडीवरती बंदी इथं घातली आहे ना, म्हणून आपल्या एका अधिनियमानुसार, आपल्या कायद्यानुसार सुद्धा भारतीय जंगली गाढव आपण मारू शकत नाही। म्हणून हा प्रश्न आम्ही अशा पद्धतीने डिझाईन केला आहे। खरंच तुम्हाला जर कळलं असेल की अरे किती छान ह्याला कनेक्ट केलाय किंवा ही इन्फॉर्मेशन आपण किती चांगल्या पद्धतीने इथे शिकतोय, तर याच्याबद्दल तुम्ही या लेक्चरला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही तुमचा प्रतिसाद आम्हाला कमेंट करून कळवत चला। खूप एफर्ट देऊन आम्ही हे लेक्चर बनवलेले असतात, त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा। आता हा इथिओपिया हा देश कुठे आहे? जर आपण थोडा आफ्रिकेच्या मॅपला जर एक्सप्लोर केलं ना, तर हा आहे आफ्रिका खंड। आणि हे बघा, जरा शिंगासारखं स्ट्रक्चर दिसतं ना, गेंड्याच्या शिंगासारखं, तर जिथं शिंग आहे तर तो इथिओपिया नाही आहे, तो ॲक्च्युली सोमालिया देश आहे। आणि या शिंगाच्या आतमध्ये अजून एक शिंग आहे लाल कलरचं आहे, तर हा जो देश आहे तो आहे इथिओपिया। ओके, तर इथिओपियाच्या शेजारी सोमालिया पण आहे आणि सोमालियाचं प्रॉपर असं शिंगासारखं स्ट्रक्चर तयार होतंय। तर लक्षात ठेवायला सोपं आहे ना हे। आता इथिओपियाबद्दल सांगायचं झालं ना, तर याची राजधानी आहे ते म्हणजे अगदी सेंटरला असलेले शहर ॲडिस अबाबा। ओके, ॲडिस अबाबा हे त्यांच्या राजधानीचं ठिकाण आहे आणि इथं जे चलन वापरलं जातं ते म्हणजे इथिओपियन बीर नावाचं चलन इथं वापरलं जातं। इथिओपियाची जी काही सीमा आहे, जे बॉर्डर आहे, हे एकूण 6 देशांना लागून आहे। आता इथिओपियाच्याच मॅपला तुम्ही नीट बघितलं ना, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथिओपिया हा एक लँडलॉक कंट्री आहे, लँडलॉक देश आहे। याला कुठलाही सागरी किनारा वगैरे लागून नाहीये। हा जो एक छोटासा गल्फ ऑफ ॲडन जो गेलाय ना, म्हणजे हे जे वरचं जे छोटे समुद्रासारखी घळई दिसते ना तुम्हाला, तर ती आहे गल्फ ऑफ ॲडन। लक्षात ठेवायचं आहे, गल्फ ऑफ ॲडन। एका बाजूला म्हणजे पूर्वेकडचं सोमालियाला लागून जो किनारपट्टी आहे ती इंडियन ओशनचीच किनारपट्टी आहे, त्याच्यामुळं कुठल्याही समुद्राची सीमा ही इथिओपियाला लागून नाहीये। हा एक भूपरिवेष्टित देश आहे, ज्याच्या आजूबाजूला 6 इम्पॉर्टंट देश आहेत, जसं की उत्तरेला इरिट्रिया देश आहे, ईशान्येला आता
याच्या नावामध्ये सुरुवात डी या स्पेलिंग पासून होती ना, डी या अल्फाबेट पासून, पण प्रोनाऊन्स डीचा करायचं नाहीये, जिबूती म्हटलं जातं याला. ओके, डी हे फक्त सायलेंट आहे. जिबूती हा देश या इथिओपियाच्या ईशान्येला आहे. पूर्वेला सोमालिया आहे, दक्षिणेला केनिया, पश्चिमेला दक्षिण सुदान आणि वायव्येला सुदान. तर असा हा देश जो इतर 6 देशांनी घेरलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. नुकतेच कोणत्या देशाने जगातील 3ऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या मशिदीचे उद्घाटन केले? तर जगातली 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मस्जिद ही यापैकी कोणत्या देशात इनॉग्रेट करण्यात आली आहे? सौदी अरेबिया वगैरे आहे का? तर नाही, अल्जेरिया, पर्याय क्रमांक 3. अल्जेरिया या देशामध्ये जगातली 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठ्या मस्जिदीचं उद्घाटन करण्यात आलंय. हे लक्षात ठेवू शकता, कारण रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की आपल्या अयोध्येमध्ये सुद्धा प्राणप्रतिष्ठान झाली श्रीरामांची. त्याचबरोबर अबुधाबी या ठिकाणी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मोठ्या हिंदू मंदिराचं उद्घाटन केलंय. त्याच्यामुळं असा एखादा थोडा वेगळा क्वेश्चन आयोगामार्फत विचारला जाऊ शकतो की मग जगातली ही 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मस्जिद कोणत्या देशामध्ये इनॉग्रेट करण्यात आली? अल्जेरिया. मशिदीबद्दल थोडक्यात सांगायचं झालं ना, तर जगातली सर्वात उंच मिनार आहे याची 265 मीटर उंचीची आहे. 1,20,000 लोक एक साथ तिथं बसू शकतात असा त्याचा विस्तार आहे. 12 वर्षात त्याचं बांधकाम कंप्लीट झालेलं आहे. एकूण हे मस्जिद 27.75 हेक्टर मध्ये पसरलेलं आहे. याच्यामध्ये लाकूड आणि संगमरवरांनी या मस्जिदीमध्ये सजावट केलेली आहे. त्याचबरोबर इथं हेलिकॉप्टर लँड व्हावं याच्यासाठी एक लँडिंग पॅड सुद्धा आहे. या मस्जिदीमध्ये एक पुस्तकालय सुद्धा कन्स्ट्रक्ट करण्यात आले. 10 लाख पुस्तकं तिथे ठेवण्यात आलीत. बांधकामासाठी जवळपास $900 दशलक्ष एवढा खर्च आलाय आणि याचं बांधकाम पूर्णपणे चीनी कंपनीने केलेलं आहे. 2012 मध्ये या प्रकल्पाची, या बांधकामाची सुरुवात झाली होती आणि फायनली 2024 मध्ये याचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालंय. ओके, तर एवढी माहिती तुम्हाला या मस्जिदीबद्दल असायलाच पाहिजे. अल्जेरिया या देशामध्ये जगातली 3री सर्वात मोठी मस्जिद उद्घाटन करण्यात आली आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला थोडा जॉग्राफीचा होमवर्क करायला सांगतोय. अल्जेरिया देश थोडा मॅपमध्ये शोधा, त्याच्या आजूबाजूचे देश थोडे बघा कुठं आहेत, तो नेमका देश कुठं आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. PM मोदी यांनी भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या 4 अंतराळवीरांमध्ये कोणाचा समावेश नाही? ओके, म्हणजे 4 अंतराळवीर तुम्हाला माहितीच पाहिजेत आणि इथं कुणाचा समावेश नाहीये इथं आपल्याला विचारलंय. तर जे पर्याय क्रमांक 4 मध्ये व्यक्ती दिलेत, रजनीश कुमार, तर यांचा समावेश या गगनयान मोहिमेसाठी केलेल्या 4 अंतराळवीरांमध्ये नाहीये. पहिले जे आहेत ते म्हणजे P बालकृष्णन नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि जे चौथे आहेत ते म्हणजे विंग कमांडर S शुक्ला. तर असे हे 4 निवडलेले अंतराळवीर आहेत. यांची नावं तुम्हाला माहिती असायलाच पाहिजेत. एक हिस्टॉरिकल घटना आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो, त्यामुळं हे 4 जे अंतराळवीर आहेत ते आपल्याला माहितीच पाहिजेत. ते कोणत्या मोहिमेसाठी अवकाशात जाणार आहेत? ती मोहीम म्हणजे गगनयान. आता गगनयान ही मोहीम कशा प्रकारची असणार आहे? तर देशातली आपली पहिलीच मानवयुक्त अंतराळ मोहीम असणार आहे, स्वबळावरती आपण जी राबवतोय अशी. याच्यामध्ये काय केलं जाईल, याचं उद्दिष्ट काय असणार आहे? तर भारताच्या अंतराळ उड्डाण क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी 4 सदस्याचे क्रू हे 3 दिवसाच्या मोहिमेसाठी अवकाशात पाठवले जातील. पृथ्वीच्या कक्षेपासून 400 किलोमीटरमध्ये ते असतील. ओके, म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठापासून 400 किलोमीटरच्या कक्षेमध्ये ते असतील. त्यांना सुरक्षित पृथ्वीवरती आणणं हे या गगनयान मोहिमेचं उद्दिष्ट आहे. हे जे निवडलेले 4 अंतराळवीर आहेत तर त्यांनी रशियामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे या कामासाठीचं. तर तुम्हाला ही मोहीम गगनयान ही माहिती असायला पाहिजे. ही मोहीम लॉन्च झाल्यावरती एक हिस्टॉरिकल इव्हेंट घडेल. त्यामुळे आत्ताच मी सांगतोय, जेव्हा कधी हा इव्हेंट असणार आहे त्याच्याविषयीच्या नोट्स प्रॉपर तुमच्या तयार पाहिजेत. हे 4 व्यक्ती मी पुन्हा एकदा सांगतोय, P बालकृष्णन नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि S शुक्ला, विंग कमांडर S शुक्ला. तर असे 4 अंतराळवीर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. कोणत्या ठिकाणी इस्रोच्या 2ऱ्या अंतराळ केंद्राचे भूमिपूजन झाले किंवा भूमिपूजन केले? तर हे जे इस्रोचं 2रंच अंतराळ केंद्र असणार आहे. पहिलं तर तुम्हाला माहिती आहे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये, आणि हे जे उद्घाटन होते 2रं तर हे असणार आहे तामिळनाडूमध्ये, ते पण कुलशेखरन पट्टिनम या ठिकाणी. कुलशेखरन पट्टिनम या ठिकाणी हे इस्रोचं 2रं अंतराळ केंद्र असणार आहे.
ज्याचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. लक्षात ठेवा, आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला एवढे वर्ष झालेत आणि आत्ता आपल्याकडे फक्त हे दुसरं अंतराळ केंद्र असणार आहे. ओके, ॲक्च्युली ना तुम्हाला जर हिस्ट्री मी थोडी सांगायचं झालं ना, तर जे श्रीहरिकोटामधलं जे आपण इस्रोचं जे अंतराळ केंद्र बनवलं आहे हे तिथं ॲक्च्युली होणार नव्हतं. सुरुवातीला पहिला एफर्ट हा तामिळनाडूसाठीच देण्यात आला होता. तामिळनाडूमधलं ठिकाण निवडायचं होतं आणि मग थोडं पॉलिटिकल रिझन्समुळं ते शिफ्ट झालं आणि तामिळनाडूमध्ये मिळणारं जे इस्रोचं पहिलं अंतराळ केंद्र होतं ते आंध्र प्रदेशला मिळालं, श्रीहरिकोटा इथं. ठीक आहे, हे पण तुम्हाला माहिती असावं. आयोग जर विचारायचा झाला क्वेश्चन तर मे बी विचारू शकेल. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. विनायक दामोदर सावरकर यांनी डॅश डॅशची स्थापना केली. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. हिस्ट्रीमध्ये, कोर हिस्ट्रीमध्ये विचारला जाईल किंवा संस्थेचं नाव दिलं जाईल आणि कुणी याची स्थापना केली असं विचारतील. तर या संस्थेची स्थापना किंवा विनायक दामोदर सावरकरांनी अभिनव भारत या संस्थेची स्थापना केली, पर्याय क्रमांक 3. आता विनायक दामोदर सावरकरांविषयी आपण क्वेश्चन इथं का घेतला आहे, कारण रिसेंटली त्यांची पुण्यतिथी झालेली आहे, पुण्यतिथी सेलिब्रेट झाली आहे, तर त्यामुळं थोडं चर्चेत असलेले हे व्यक्तिमत्व आहे. आणि विनायक दामोदर सावरकरांवरती आयोगाने यापूर्वी सुद्धा भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलेत. थोडीशी हिस्ट्री आपण फॅक्ट ओरिएंटेड त्यांच्याविषयीची जाणून घेऊ. विनायक दामोदर सावरकर हे भारतीय राष्ट्रवादी राजकारणी, वकील आणि लेखक होते. स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांचं योगदान अमूल्य आहे. 1904 मध्ये विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांनी मिळून अभिनव भारत संघटना, यंग इंडिया सोसायटी होती, ती तयार करण्यात आलेली आहे. ओके, ही एक भारतीय स्वातंत्र्य गुप्त सोसायटी आहे. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना, विद्यार्थी असतानाच नाशिकमध्ये मित्रमेळा या नावाची संस्था त्यांनी स्थापन केली होती. शेकडो क्रांतिकारकांना आणि राजकीय कार्यकर्त्यांना भारतातील अनेक वेगवेगळ्या प्रदेशात शाखांसह समाविष्ट करण्यासाठी हा गट त्यांनी विकसित केला होता. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952 मध्ये अभिनव भारत ही संस्था संपुष्टात आली, ऑफिशियली ती क्लोज करण्यात आली. तर अशा प्रकारे विनायक दामोदर सावरकरांनी अभिनव भारताची स्थापना केली ती. याची हिस्ट्री किंवा याच्या ओरिएंटेड फॅक्ट्स आपण थोडक्यात बघितलेत. माझी तुम्हाला एक खूप कळकळीची विनंती आहे की कुठल्याही स्वातंत्र्यवीराबद्दल ज्यावेळेस काही मीडियामध्ये बोललं जातं तर त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं मत त्या व्यक्तीविषयी, त्या स्वातंत्र्यवीराविषयी व्यक्त करू नका किंवा असं एक स्वतःच्या मनामध्ये तशी एक इमेज तयार नका करू. कारण पॉलिटिकल माणसं हे त्यांच्या फायद्यासाठी कुणालाही काहीही बोलतात. ओके, म्हणजे असं आपण कुठल्या गटात लगेच सहभागी न होता थोडंसं हिस्ट्री वाचून घ्यायची आहे. खरंच त्यांनी काय कार्य केलंय का, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, आपल्याला काही 4 गोष्टी चांगले शिकता येतात का, या गोष्टींचा विचार करा. मग काही जण सावरकर गटांमधले आहेत, काही जण गांधीजींच्या गटामधले आहेत. मग गांधीजींच्या गटांमधले लगेच सावरकरांना शिवाय देत आहेत किंवा सावरकरवाले गांधीजींना, तर अशा भानगडीत नका पडू. ओके, कारण आपण मग ते ॲज अ मॅच्युअर पर्सन असं बिहेव करत नाही असं लगेच दिसून येईल. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द केला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा आणि याची सुद्धा रिसेंटली कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे की म्हणजे काहीतरी मुस्लिमांचे हक्क हिरावून घेत आहेत की काय वगैरे सुरू आहे. तर जर तुम्हाला हवं असेल ना की याच्यावरती आपण एक डिटेल लेक्चर घ्यावं, जसं याआधी सुद्धा घेतलेत, तर तुम्ही कमेंट करून कळवा. मी याच्यावरती एक स्वतंत्र लेक्चर घेऊन येईल की कसा इम्पॅक्ट ह्याचा या कायद्याचा होतोय. ओके, तर हे जे राज्य आहे ज्यांनी मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द केला आहे तर ते आहे आसाम, पर्याय क्रमांक 2. आसाम सरकारने आसाम मुस्लिम विवाह घटस्फोट नोंदणी कायदा 1935चा रद्द केला आहे. हा जो कायदा होता हा मुस्लिम पर्सनल लॉशी सुसंगत होता. हे जे मुस्लिम विवाह आणि घटस्फोटाच्या नोंदणीच्या प्रक्रिया आहेत तर हे या कायद्याच्या माध्यमातून राबवल्या जायच्या. हा कायदा रद्द करण्यापाठीमागं बरेचसे तर्क दिले जात आहेत, जसं की हे एक पहिलं पाऊल आहे की ज्यामार्फत आपण समान नागरी संहिता, समान नागरी कायदा UCC, युनिफॉर्म सिव्हिल कोड हा या राज्यामध्ये इम्प्लिमेंट करतोय. याच्या दिशेने हे उचललेलं पहिलं पाऊल आहे. हा निर्णय आसाममधील बालविवाह रोखण्यासाठीची एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कारण पर्सनल लॉ आणि कॉन्स्टिट्युशनल लॉ याच्यामध्ये जर कॉन्फ्लिक्ट तयार झाले तर या केसमध्ये पर्सनल लॉ हा पुढे यायचा, तर तो होऊ नये. म्हणजे जे लग्नाच्या वयाच्या मर्यादा आहेत ह्या फार कमी आहेत मुस्लिम पर्सनल लॉमध्ये, तर त्यामुळं हे कॉन्फ्लिक्ट्स होऊ नये, बालविवाहासारख्या कुप्रथेला कुठंतरी आळा घालण्यात यावा यासाठी म्हणून एक महत्त्वाचं पाऊल आहे.
या कायद्याने वधू आणि वराचं वय जे आहे तर ते 18 आणि 21 अनुक्रमे नव्हतं, म्हणून हा कायदा म्हणजे या दृष्टिकोनातून सुद्धा हा कायदा रद्द केलाय, हे चांगलंच आहे. ओके, तर त्यामुळे मी म्हटलं की जर तुम्हाला स्वतंत्र लेक्चर हवं असेल तर कमेंट करून कळवा, मी नक्कीच याच्यावरती लेक्चर घेईन. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन 2024ची थीम काय आहे? तर राष्ट्रीय विज्ञान दिन नॅशनल सायन्स डे हा आपण 28 फेब्रुवारी रोजी साजरा करतो. आता 28 फेब्रुवारीलाच का, तर लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे. 28 फेब्रुवारी 1928लाच याच दिवशी CV रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता, म्हणून या दिवसाच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी रोजीच आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. हे CV रमन यांचा जन्मदिन आहे म्हणून साजरा करतोय का, तर नाही, त्यांनी लावलेला जो शोध आहे रमन इफेक्ट याला सेलिब्रेट करण्यासाठी आपण 28 फेब्रुवारी राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतो. ओके, आता या 2024च्या या वर्षीची थीम काय, तर याची थीम होती इंडिजिनियस टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारत, पर्याय क्रमांक 1. ओके, लक्षात ठेवायची ही थीम. एक्झाममध्ये आपल्याला थीम सुद्धा विचारल्या जातात, आयोगाने यापूर्वी थीम विचारल्यात, त्यामुळे दिवस आणि थीम आणि कशासाठी तो साजरा केला जातो या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. ओके, तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण 29 फेब्रुवारी अगदी डिटेलमध्ये बघितलाय. याच तारखेला आपण 2028 मध्ये सुद्धा भेटू. त्यावेळेस मात्र तुम्ही हे लेक्चर फक्त जनरल नॉलेजच्या अभ्यासासाठी बघाल हीच अपेक्षा आहे. तोपर्यंत तुमच्या जे काही इच्छा असेल, पद मिळवणं किंवा इतर ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये पुढच्या येणाऱ्या 4 वर्षात तुमची चांगली प्रगती हो, हेच देवाचरणी प्रार्थना. इथंच हे लेक्चर मी थांबवतोय. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.